ज्यावेळेस मी आणि ज्योतीने हिंद केसरी चालू केलं होतं तर त्यावेळेस आपल्याकडे ग्राहकांची खूप गर्दी झाली होती आणि आपल्याकडे फूड ब्लॉगर्स म्हणा की न्यूज चॅनल वाले हे मुक्कामालाच होते. एबीपी न्यूज वरती आपलं हिंद केसरी एक ब्रेकिंग न्यूज झालं होतं. आता हे सगळं करण्यासाठी आम्ही दोघांनी काय रॉकेट सायन्स लावलं नव्हतं. एक बेसिक कॉमन सेन्स होता की त्यावेळेस हॉटेलवाले काय करत होते, एकच प्रकारची सेम ग्रेव्ही आणि फक्त डिशेसला नावं वेगवेगळी देत होते. तर आम्ही दोघांनी काय केलं माहिती का, आम्ही प्रत्येक भाजी ही इंडिव्हिज्युअल बनवली. म्हणजे थोडक्यात जेव्हा चिकन बनवली तर चिकनला चिकनची चव, मटन जेव्हा बनवली मटनला मटनची चव, फिश जेव्हा बनवलं फिशला फिशची चव. तसंच मसाल्यांमध्ये सुद्धा काळे मसाले जेव्हा वापरले तर त्याला काळ्या मसाल्याची चव होती आणि मालवणीला सुद्धा मालवणी चव होती. असं प्रत्येक फूड आम्ही स्पेसिफाय केलं. ह्याच्यामुळे काय झालं सांगू का, की संपूर्ण महाराष्ट्रातून काय तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक खास जेवणासाठी नाशिकला आपल्या हिंद केसरीमध्येच येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आम्हाला सांगतात की दादा 2 वर्षापूर्वी आम्ही हे तुमचे व्हिडिओज हे रील्स पाहिलेले आहेत आणि तुमचं हिंद केसरी, तुमचं नाही आपलं हिंद केसरी हे आम्ही आमच्या विश लिस्ट मध्ये ठेवूनच खास नाशिकला जेवण करायला आलेलो आहोत.